यानी कि पूरी टीम इस समय 40 प्लस नहीं, यंग स्टार कह सकते हैं। और दिनेश जी से आग्रह करूंगा कमेंट्री बॉक्स में आए, व्यासपीठ पर आए, उनका सम्मान हमारे इस टूर्नामेंट के माध्यम से की जाएगी। दिनेश जी, मुकाबला आपकी है, पहले बल्लेबाजी मिली है, क्या रन बनाने का कोशिश करेंगे? ऐसा कुछ बोल नहीं सकते हो, देखते जितना हो जाएगा उतना। जितना हो जाएगा उतना, यानी कि दिलों में छुपा हुआ है, परंतु जुबान से बोल नहीं पाएंगे, और जुबान से बोलेंगे तो दिलों की बात निकल जाएगी। तो इनका सत्कार करते हुए सम्माननीय आदरणीय आदेश जी के हाथों से बिल्कुल ये आदेश, जो कि सोनारी एक्सप्रेस, सोनारी के एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, उनके कर कमलों से इस समय सत्कार होता हुआ दिनेश पांडा जी, मैन फ्रॉम नवघर, और बिल्कुल ये एक बेहतरीन क्रिकेटर्स, अनुभव 40 सालों का। थैंक यू। मुकाबला शुरुआत होगी। उमंग भोयर
यावेळी देखील आपण पाहतोय चेंडू अगदी गरंगलत जात असताना ऑल ऑन द ग्राउंड 2 धावा कंप्लीट. अगदी क्रिकेटचा विचार करायला गेला तर आतिश सर सर्वांनी अगदी आपल्या बॅटी थोड्याशा बंद ठेवल्या होत्या. तर या स्पर्धेकरिता खऱ्यातनं मागील स्पर्धेच्या अगदी 10-12 दिवस प्रत्येक जण चांगलाच सराव करत होता. अद्यापर्यंत करतात काही खेळाडू, कारण की एक सरतेची ही स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण सीझन टेनिस क्रिकेटचा हंगाम कुठेतरी थांबताना पाहायला मिळतोय. तिथे एक भली मोठी स्पर्धा सोनारी नगरीमध्ये रंगताना एक धावसंख्या आपण पाहतोय मिस फील्ड, तत्पर मात्र एकच धावेवर संतुष्ट मानलंय दोन्ही सलामीवीरांनी. तेरा धावा धावपलकावर 1.2 पूर्णांकाच्या सरासरीनं अद्यापर्यंत 13 रन ऑन स्कोरबोर्ड. त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः फलंदाज इथून मात्र खेळाडू वृत्ती दाखवली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे जाण्याआधीच अगदी दिनेश यानं खेळपट्टीवर आपले पाय उतार झाले आहेत. क्वाड बॅन फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर. चांगलं संगीत आपण पाहतोय. अगदी शिवरायांना मानवंदना देण्याचं काम या गीताच्या माध्यमातून केले गेले आहे. कोंढाण्याची लढाई आणि त्या लढाईचे अगदी शौर्यशाली संगीत. नवीन फलंदाज येथील वनडाऊनच्या भूमिकेत मिलिंद. क्षेत्ररक्षणाची पानिशा करताना एक सक्सेसफुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र स्टेप अप झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे, क्षेत्ररक्षक पलटोय, एक धाव झाले, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. यस नो आहाना तू तुम्ही फेकी खराब. 2 धावा कंप्लीट. अगदी 2 धावेनं संघ आगेकूच करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीसाठी रवींद्र याला पाचारण केलाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. अगदी मोठा मासा ज्यानं आपल्या गळ्यामध्ये घेतलाय दिनेश. यावेळी देखील काय घडलंय, अस्त व्यस्त दांड केलंय उद्ध्वस्त. फलंदाज होतील बाद, फर्निचर डिस्ट्रॉय.
मारा अचूक मारा. यावेळी देखील हल्ला चढवण्याचा प्रयत्न. अगदी सेफ झोनला चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारक्षक तिथे तैनात. पाहता पाहता हलवार पद्धतीने 2 धावा अलगदरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 2-17. कणकेश्वरी आई 40+ मास्टर नवघर 2-17. प्रशांत यशवंत कडू आणि जयेश घरत आपणास मी विनंती करतोय संयोजकांच्या वतीने की आपण मंचावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. रवींद्र घरत यानं 2 महत्वपूर्ण सफलता संपादित करून 7 धावा खर्च केला. इकॉनॉमिकली गोलंदाजी. तसेच या स्पर्धेकरिता आपण पाहतो सार्थ इंटरप्राइजेसचे संदीप पाटील पप्पू यांच्या माध्यमातून संपूर्ण तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्रमांक देण्याचं काम केलंय. त्यांना मी विनंती करतो आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. राकेश रमाकांत मात्रे जसकार 40+ मास्टरचे खेळाडू मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. राकेश मात्रे जसकार गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरण्यात येत आहेत. नितीन घरत अगदी फिरकी गती मारा. त्यांना फेस करतील राजा जोशी. त्यावरचा बॉल अगदी जोरकस फटका आपण पाहतोय सरळच्या दिशेला. ते क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटका कोणता तर तो सरळचा फटका. जे फटके सातत्याने सर सचिन रमेश तेंडुलकर अगदी आपण पाहतोय 2 बिल्डिंगच्या मधोमध सातत्याचा त्यांचा सराव आणि स्ट्रेट टू द बॉलरचे फटके चांगल्याच पद्धतीने खेळण्याचं काम वीरेंद्र सेहवाग तदनंतर सर सचिन रमेश तेंडुलकर देखील पाहायला मिळतात कैकदा. आणि त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचं काम राजा जोशी. यावेळी देखील हल्ला चढवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतल्या दुसरीचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवर 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न करतात. अगदी 2च्या सरासरीनं वाटचाल करतात. राजा जोशी म्हटलं नवघर संघाचा कैक वर्ष ज्यानं खऱ्या अर्थानं खेळ केलाय आणि कैक सामने ज्यानं राजा जोशीनं नावानं जिंकवलेत आणि तोच राजा आज मात्र आपल्या संघासाठी स्वतःसाठी खेळ करताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांचं योगदान. लैलूट राजा यांच्या आपण पाहतो 21 धावा अद्यापर्यंत आल्यात. 2 गडी गाराज झालेत नवघर टीमचे. बाद झालेले फलंदाज दिनेश बंडा 9 धावसंख्येवर. त्यानंतर मिलिंद 2 या धावसंख्येवर. पाहूया गोलंदाज नितीन घरत. स्लॅश करण्याचा प्रयत्न. क्वाड बिहाइंड. फटका बसला नव्हता. बॅट अँड बॉलचा अगदी जास्त पद्धतीने संपर्क आला नाही. लीडिंग एज यष्टीरक्षकाने घेतली झेल आणि थांबवला राजा जोशीचा देखील खेळ. नागाव संघ सद्यस्थितीला नवघर संघावर पूर्णपणे भारी पडताना आपण पाहतोय. वर्चस्व गाजवलंय. प्रयत्न करावे लागतील नवघर टीमला असं म्हटलं जातं की संघर्षाच्या तलावामध्ये यशाचं प्रतिबिंब दिसतंय. आता यश आपल्याकडे पाठवायचं असेल तर पूर्णपणे प्रयत्न करावे लागतील. चुकीची धाव पाहायला मिळाली आहे. जिथे धाव नव्हती तिथे धाव घेतली आहे आणि फलंदाज रत्नाकर देखील धावता धावता झालाय धावबाद. भवानीचे उपकार जास्त सांगानं टोटल 92 धावा उभारल्या होत्या.
तर इथून या मैदानावर धावा बनतायत. तर सद्यस्थितीला अगदी नवघर संघ पिछाडीवर आला. नवीन फलंदाज नकुल. नकुल येताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज अगदी नवघर संघ पूर्णपणे पिछाडीवर आहे. नवघर संघाला उभा राहावं लागेल. नवघर संघाला आता खेळ करावा लागेल. नकुलला संघाला सावरावं लागेल. नकुल बंडा म्हटलं तर अनुभवाची कुपी. अगदी संपूर्ण खेळाडू अगदी अनुभवाने भरलेले खेळाडू आपण पाहतोय. अगदी बराच काळ ज्यांना आपल्या गावासाठी गाजवलाय आणि आज अगदी आपण पाहतोय अबाव 40+ अबाव 50+ खेळताना आपण पाहतोय आपल्या आरोग्यासाठी आपल्या गावासाठी. यावरचा देखील बॉल. पंचांचा इशारा. इथून मात्र आकाशाकडे बोट चाललाय. आल्या पावली फलंदाज नकुल देखील पाय उतरवतील. जैसे आए वैसे ही जाएंगे. कम ऑन डीजे. एक धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एक बार विराज लवेकर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अगदी शांतमी क्रिकेट पाहायला मिळतोय. धावसंख्येला अगदी ओघ येताना पाहायला मिळत नाही. प्रयत्न करतात आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल बिंदी गेंद. राकेश रमाकांत मात्रे जास्कर आपणास विनंती केली जाते पुनश्च एक वार आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अगदी आपण पाहतोय राकेश मात्रेचं शुभागमन. हॅप ट्रॅकरचा बॉल. एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. एकाच्या वरती काही नाही मिळणार. अगदी कोणत्याही ब्रँडचा खऱ्या अर्थानं कंटेनर येऊ दे, कोणत्याही लाईनचा कंटेनर येऊ दे, त्या कंटेनरला सोनारे गावामधूनच प्रस्थान करावं लागतोय. कारण की सर्वात मोठा पोर्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नावाशेवा पोर्ट याच अगदी गावाच्या लगत. तत्पूर्वी आपण पाहतोय राकेश मात्रे जास्कर यांचं शुभागमन झाले. त्यांच्या समवेत त्यांचे अगदी आपण पाहतोय सुपुत्र देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 23 धावा धावफलकावर येतात. 23 लास्ट ऑफ 5 विकेट्स. यावेळेला आक्रमण केलाय. चेंडू आलाय स्लॉट मध्ये. त्याला धरलाय मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये. बिग 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 हे एकोणतीस धावा धावफलकावर येतात. उर्वरित 2 षटकांमध्ये आता आक्रमण करावं लागेल. शेवटच्या हाणामारीचे षटक म्हटले स्लॉक षटक तर 2.
आणि अगदी आपण पाहतोय उर्वरित काही चेंडूंचा खेळ. अगदी जे चेंडू चेकआउट करतायत कारण की चेंडू गाल होतात या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमोचे चेंडू वापरण्यात आले आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि 4थ्या षटकातील उर्वरित शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया. व्यासपीठावर उपस्थित राकेश मात्रे जसकार. चेंडू पुरवण्याचं काम करतात या स्पर्धेचे संयोजक आपण पाहतोय आयुष. ओहो, याला बोलतात टेम्परामेंट क्रिकेट. चेंडूला पाहिलंय, संभ्रमामध्ये आले होते. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पॉइंट, धीमा बॉल. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे बोलूया. मी विनंती करतोय आदेश दादांना आपल्या शुभ हस्ते आपण राकेश म्हात्रे यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. या व्यासपीठावर उपस्थित राकेश म्हात्रे जसकार सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी जसकार 40+ म्हणून एक चांगलंच योगदान त्यांचं आपण पाहतोय. त्याचा शुभ सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 चेंडूचा खेळ झालाय. धावा आल्यात 5 बाद 29. शेवटच्या षटकामध्ये आता आक्रमण करावे लागतील. कोणता गोलंदाज 5 रन केला जाईल. तत्पूर्वी पहिल्या षटकामध्ये विराज लवेकरनं 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 सफलता संपादित केल्या आणि 7 धावा खर्च केल्या रवींद्र याने. त्यानंतर नितीन गरज यांना 5 रन केलं. नितीन गरज यानं 4 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. त्यानंतर विराज यानं पुनश्च एक वार 8 धावा. टोटल 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या विराजनं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज 5 रन केलाय. जरी मर्याई नागाव संघाच्या वतीनं सुरेश भैरवीचं षटक पाहूया कशा रीतीनं हाताळलं जाईल. भैरवी राग. प्रशांत यशवंत कडू आपणास पुनश्च एक वार विनंती केली जातो आपण मंचावर या. संयोजक आपली वाट पाहतायत. टॉस साठी या. अगदी जसकारच्या मैदानावरच्या आपल्यातून केली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्स या. थुतुम आणि सोनारी जास्त वेळ घेऊ नका. शेवटचं षटक चालू आहे पहिल्या डावातील. जसा सत्र संपेल तसा अतिसर टॉस होणं गरजेचं आहे. चांगलं नियोजन. अगदी संयोजकांचे खूप शिलेदार आपण पाहतोय. प्रत्येकानं आपापली जागा घेतली. प्रत्येकाला प्रत्येक डिपार्टमेंट दिले आहे आणि ते चोख काम बजावण्याचं केलं गेलं आहे. साहिल कडू आणि ऑल टीम चांगला फटका आपण पाहतोय. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. थर्ड मॅचच्या रिझल्टला क्षेत्ररक्षक बोलतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. तद्वर एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये होताना पाहायला मिळालं आहे. 3 धावा. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. वैभव कोडे यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीगचे सक्सेसफुल आयोजक करते. नक्कीच आपणास विनंती असेल आपण उपस्थित असाल तर मंचावर यायचं आहे. वैभव दादा कडू उरण प्रीमियर लीग से आयोजक करते. यावेळेला आक्रमण केलं आहे. वेट अँड वॉचचा वापर केलाय. थांबा बघा त्यानंतर ठोका. ठोकलाय. हाय हँडसम अँड ब्युटिफुल षटकार. अगदी आमचे आदेश दादा यांचे खऱ्या अर्थानं बंधू वैभव दादा आपणास विनंती या. आपण आला असाल तर तद्वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या. या 38 दिलासाजन्य स्कोर आता मात्र येताना पाहायला मिळतोय. कारण की नवघर संघ म्हटलं तर गोलंदाजींचा भरणा असलेला संघ. मग एकीकडे आपल्याला नकुल पाहायला मिळतील. दिनेश देखील पाहायला मिळतील. भालचंद्र नक्कीच महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने यांच्याच सानिध्यामधून आज काही खेळाडू घडत. दीपेश अलंकार, नयन असे नवोदित अंकित मीर. यामध्ये देखील हल्ला चढवण्याचा प्रयत्न. अगदी चांगलंच कमबॅक देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील सजासजी फलंदाजाला मोठे फटके मारू देत नाही. स्ट्रगल करावा लागतोय. शेवटच्या 3 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5 बाद 38 अशी धावसंख्या धावपटलावर आली आहे. एक चांगली खेळपट्टी आपण पाहतोय. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते तर केव्हा फलंदाजाच्या देखील प्रेमात पडते. पहा एक षटकार आल्यानंतरचे 2 बॉल डॉट आले. मनोवैज्ञानिक दबाव फलंदाजाकडे देखील जातोय.
तत्पूर्वी आपण पाहतोय ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांत कडू साहेबांचं शुभ आगमन झालंय. प्रशांत सर या आपलं हार्दिक स्वागत असेल. प्रमोद स्पोर्ट सोनारी या संघामधून काही वर्ष ज्यानं खेळ केलाय त्याच्या समवेत प्रकाशजी कडू याचं देखील शुभ आगमन झालंय. मंचावर आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याच्या समवेत किशोर कडू साहेब सोनेरी गावाचे ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक. यावेळी चांगला आक्रमण पाहायला मिळतो आहे. स्क्वेअर लेग रिजनला नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू चालाय 1 बाउन्स 2 बाउन्स सेकंड 47. बेचाळीस धावा आल्यात. आहा म्हणता शेवटच्या षटकामध्ये धावा लयलूट करण्याचं काम मिलिंदने केले आहे. 13 धावा अद्यापर्यंत आल्या. शेवटचा बॉल 1 धाव झाला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. फेकतोय. तदवरच्या कालात फक्त आणि फक्त 2 धावा आपण कंप्लीट करूया. 2 धावेनं टोटल धावा आल्या धावपटलावर 44 धावा आल्यात आणि 45 धावसंख्येचा एक फायटिंग स्कोर इथून जरीमरे नागाव संघाला उभारावा लागेल. हा फायटिंग स्कोर खेळत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी नवगर संघाच्या माध्यमातून केली जाईल. आहा म्हणता धावा आल्यात त्या धावा बॅटिंग करण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमला खूप जड जातील कारण की बॅटिंग ऑर्डर देखील चांगली आहे. गोलंदाजी कशी होईल, कोणता फलंदाज कोणत्या मोक्याला वापरला जाईल हे ऐकण्यासाठी तुर्तास मी ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. फ्रेंड्स इलेव्हन सोनारी व गणेश गल्ली सोनारी आयोजित सिद्धिविनायक ट्रॉफी 2025 एक भली मोठी स्पर्धा मानव निर्मित प्रकाश होतातील अद्भुतपूर्व पर्व पहिलं. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सिद्धिविनायक ट्रॉफी 2025. तुर्तास मी ब्रेक घेतोय, जातोय डीजे कडे आणि जसा डीजे थांबेल त्यानंतर आपण आवाज ऐकूया. मराठी भाषेतील गोड आवाज रायगडातील सुप्रसिद्ध निवेदक आतिश पाटील सर पागोटे. धन्यवाद. मास्टर संघ कॅप्टन तथा फ्रेंड्स टॉस साठी या टॉस करून घ्यायचा आहे. इथे सिद्धिविनायक ट्रॉफी 2025 रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. फ्रेंड्स 11 सोनारी गणेश गल्ली सोनारी यांच्या माध्यमातून साकारली जाणारी 4 रात्रींची स्पर्धा आणि या 4 रात्रींच्या स्पर्धेमधला अतिशय महत्त्वाचा सामना एका बाजूला आपण पाहतोय नवघर 40+ विपक्ष जरीमरी नागाव या 2 संघादरम्यान सुरू असणारी एक लढत. पहिला डाव या ठिकाणी संपला गेला 5 षटकांमध्ये 45 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं ठाकलंय. मी म्हणे की आजच्या रात्रीच्या तुलनांमध्ये ज्या पद्धतीने धावा झाल्या तिथे कुठेतरी 10 ते 15 धावांची कमतरता नवघर संघाच्या दृष्टिकोनातून थोडीशी कमी जाणवते. परंतु नवघर संघाकडे चांगले बलाढ्य गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज, ज्यामध्ये दिनेश बंडा असेल, तदनंतर भालचंद्र बंडा फार जुना खेळाडू, एकापेक्षा एक, तदनंतर रत्नाकर सारखा एक गोलंदाज त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीमध्ये काही कमी नाही आहे, पण धावा कुठेतरी 10 ते 12 धावा या नवघर संघाच्या कोट्यामध्ये कमी पाहायला मिळत आहेत. कमी धावांचं डिपेंड करण्याचं फार मोठं चॅलेंज या ठिकाणी ठेवलंय नवघर संघासमोर. इथे आपण पाहतोय दुतुम संघाचा कॅप्टन
उपस्थित झालाय त्यांना आपण शुभेच्छा देऊ, स्वागत करू. मंचकोर आपण पाहतोय प्रशांतजी कडू, ग्राम सुधारणा मंडळ सोनारीचे सन्मानी उपाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत प्रकाशजी कडू. गावामध्ये होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये ज्यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी मंचकावर आहे. सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये होऊ घातलेली एक शानदार स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो किशोरदादा कडू साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. तरुणांनी एकत्रितरित्या होऊ घातलेली ही स्पर्धा. डॉक्टर अब्दुल कलाम याने एक सुंदर वाक्य संपूर्ण जगाला संबोधित करताना सांगितलं, आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणतो. अनेक मिसाईलचं संशोधन डॉक्टर अब्दुल कलामांनी केलं, पण त्यांनी सांगितलं की देशाची ताकद ही मिसाईल मध्ये नाही आहे, तर देशाची ताकद ही युवकांमध्ये आहे. जेव्हा युवकांची ताकद एकवटली जाते आणि काही नव्यानं चळवळ उभी ठाकली जाते ना, तेव्हा मिसाईल पेक्षा विस्फोट हा समाजामध्ये घडवला जाऊ शकतो. आणि ती गरज आहे आजवर समाजामध्ये. जिथे जिथे युवक एकत्र येताना पाहायला मिळाले ना, तिथे तिथे काहीतरी चांगलं घडताना नक्कीच पाहिलंय. आणि फ्रेंड्स 11 सोनारी, गणेश गल्ली सोनारी यांच्या वतीनं जी ताकद युवकांची एकत्र आली आहे ना, त्यांच्या वतीनं काय घडलंय तर मला वाटतं 4 ते 5 वर्षाचा नाईट क्रिकेटचा ब्रेक सोनारी ग्राउंडच्या या मैदानाला लाभला. त्या ब्रेकला मात्र आता पूर्ण विराम दिला गेलाय आणि एक सिद्धिविनायक ट्रॉफी 2025च्या माध्यमातून आपण परत एकदा या मैदानावर रजनी क्रिकेटचा आनंद घेतोय. 5 षटकं 45 धावांचं लक्ष्य आहे. सलामीचे 2 खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय, संतोष आणि सुरेश ही जोडी मैदानामध्ये असेल, तर गोलंदाज दिनेश बंडा याची गोलंदाजी आपण पाहणार आहोत. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय, एक लॉंग ऑन मध्ये आहे तर एक लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. एक खेळाडू आपण पाहतोय शॉट पॉइंट, एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक शॉट स्क्वेअरला, एक शॉट मिड विकेट, शॉट मिड ऑन. फिल्डिंगची रचना या ठिकाणी आखली गेली आहे आणि 45 धावांना डिपेंड करताना मात्र आपण देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. चला, सोनारी संघाचं कॅप्टन मी विनंती करेन की आपण टॉस साठी या. आपला प्रतिस्पर्धी विपक्षी संघाचा कॅप्टन मंचकावर आलेला आहे, आपण टॉस करून घ्या. लेट्स प्ले सेकंड इनिंग्स मध्ये आपण जातोय. पहिला बॉल, फलंदाज आपण पाहतोय संतोष लवेकर आणि सुरेश ही जोडी मैदानामध्ये असेल. आज 2 संघ नागाव मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल आहे, स्टीअर केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे, हलकी हाताने फक्त दिशा दिली आहे. फार गरजेचं आहे, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे धावा या कमी असतात, डोक्यामध्ये फार चांगली गणित असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कसे खेळता, तुमचं नियंत्रण, तुमचा बॅटचा फ्लो, तुमचं शॉट सिलेक्शन हे फार महत्वाचं असतं. इथे लोअर फुलटॉस होता, मनात आणलं असतं स्क्वेअर लाईनला खेचला असता, पण सिंगल डाव घेतली आहे आणि तिथे मात्र सिंगल धावेवर समाधान देखील प्राप्त केलंय. दुसऱ्या बॉलवर मात्र गोलंदाजचं कमबॅक पाहायला मिळालं. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं जो फलंदाज आहे सुरेश यांना, स्ट्राईक एंडवर जो सुरेश नावाचा खेळाडू आपण पाहतोय त्यांना चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस असेल, तर षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस उरण प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक वैभवजी कडू यांच्या वतीनं. तिसऱ्या बॉलवर देखील ही आहे गोलंदाजी, ही आहे रणनीती. पहा ज्या पद्धतीनं व्यूहरचना आखली आहे ना, त्या पद्धतीनं लयबद्ध गोलंदाजी दिनेश बंडाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून आलाय, खेळाडू उपस्थित आहे. जोवर चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू उचलला, फेकी केली गेली, तर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. ओव्हरपिच बॉल होता, थोडासा पद्धतलित्याचा वापर पाहायला मिळाला, लांबून शॉट खिचला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धावा मिळत आहेत. एकूण टोटल धावा 3 धावा धावफलकावर. पुढचा बॉल, यावेळेस ओव्हरपिच बॉल आहे, इथे लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय, काय दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. इट्स अ फॅबुलस स्ट्रोक, 6 धावा. प्रतिहल्ला चढवला, लॉंग ऑन रिझन मध्ये पूर्ण कोण खाली होतं जिथे षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळेस ओ हो हो, यू मिस,
आय विल डेफिनेटली हिट. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे. दांडी गुल झाली आहे. पहिली विकेट डाऊन झाली आहे. पहिला धक्का, पहिला झटका. या ठिकाणी आपण पाहतोय प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेच्या माध्यमातून देतोय आपण एक गोड आठवण भेट. तदनंतर आपण पाहतोय मंचकावर उपस्थित सन्माननीय किशोरजी कडू साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. सन्माननीय प्रकाशदादा कडू साहेबांचं शुभागमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. तर आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदर तितके सन्मान या ठिकाणी दिला जातोय. आज ही काही गोष्टी आपल्याला सोनारी गावामध्ये जुन्या परंपरा पाहायला मिळतात. त्यामध्ये त्या पूर्ण करण्याचं काम प्रकाशदादा कडू साहेब करत असतात. मग कला, सांस्कृतिक आपल्या गावातील सणांमध्ये, उत्सवांमध्ये त्यांचं फार मोठं योगदान असते. होली असेल, जत्रा असेल, पालखी असेल किंवा किंबहुना कोणतेही कार्य, प्रकाशका नितांतपणे आपल्या गावाची सेवा करतात. इथे पहा काय घडलंय. एक क्विक सिंगल पाहायला मिळाली आहे, गरजेची आहे. तदनंतर पुढील सन्मान किशोरजी कडू साहेबांची उपस्थिती, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. गोलंदाज आपण पाहतोय बैलींच्या हातामध्ये बॉल आहे. पुढचा बॉल यावेळेस पदतालित्य आहे. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं जातोय. क्लासिकल 4. इट्स अ 4 रन्स. अभिषेकची विकेट आहे मित्रांनो. कित्येक खेळाडूंना या विकेटनं घडवलं. मैदानानं खूप काय दिलं. नाव, सन्मान, बऱ्याच गोष्टी. धन्यवाद सर. याचपूर्वी आपण टॉस करून घेऊया. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील प्रमोदजी सोनारी आणि त्यानंतर दुतुम संघाचे कॅप्टन. आणि टॉस करण्यासाठी आपण पाहतोय प्रशांतभाई कडू. हेड इज अ कॉल दुतुम आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय दुतुम संघानं. आपला
नक्कीच निर्णय पेंडिंग असेल आणि मी विनंती करतोय प्रमोद सरांना की आपण 2 मिनिटं थांबायचा, आपला सन्मान केला जाईल. अगदी पहा आतिश सर, ज्या खेळपट्टीवर आज खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करतात, पूरक सपाट पाटा विकेट जे बनवण्याचं काम केलं आहे, ते काम खरं प्रमोद कृष्णा कडू यांच्या माध्यमातून साकारण्यात आले, तर त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या ज्यांच्या माध्यमातून आज खेळाडू ज्या खेळपट्टीवर खेळ करतात ते पूर्णपणे खेळपट्टी सजवण्याचं काम केलंय, साकारण्याचं काम केलं गेलंय. ते प्रमोद कडू यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून. टोटल धावा आपण पाहतो 21 धावा. नक्कीच प्रमोदजी यांचा सन्मान आणि हेमचंद तांडेल जास्कर यांचं देखील शुभागमन झालंय आणि सन्मान केला जातोय अगदी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अथांग मेहनत, कठीण परिश्रम या विकेटसाठी ज्याने घेतलेत आणि अखेरीस ही स्पर्धा फलावलेली आहे. जरा जोरदार टाळ्या उद्या जाऊया मैदानाच्या दिशेने, तिथे आवाज ऐकूया. आतिश पाटील सर पागोटे. थँक्यू. सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल का? नवगत संघासाठी सामना जिंकायचा असेल तर त्यांच्याकडे एकच सूत्र, एकच फॅक्टर आहे, विकेट फॅक्टर फार महत्वाचा आहे. जितक्या जास्तीत जास्त विकेट्स या ठिकाणी मिळवल्या जातील ना, तसा नवगत संघ कमबॅक करू शकतो. पण इथे जर धावन आणि चेंडूमध्ये जर फरक पाहिला तितकासा फरक नाही आहे. सध्याच्या घडीला 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज असताना अजूनही जी फलंदाजी आहे ती त्यांच्याकडे सुरक्षित पाहायला मिळते. पहिला बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल, एक धाव या ठिकाणी मिळेल. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय JNPT संघाकडून सातत्यानं गेली काही वर्ष ज्यांचं क्रिकेटमध्ये योगदान राहिलं असे आदरणीय श्री हिराचंद्रजी तांडेल सरांचं या ठिकाणी शुभागमन आणि RP क्लब जसखार संघासाठी देखील चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. यावेळेस शॉट ऑफ लेंथ पुल करण्याचा प्रयत्न केला, बॅकफुट वर खेळाडू गेला, एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 23 घरामध्ये. 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.3 बॉल्स. परिस्थिती पहा, दिनेश बंडाकडे ती ताकद आहे सामना बळवण्याची. इथून क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गोळीच्या वेगाने आलाय. अप्रतिम अद्भुत कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काय फटका होता. कव्हरच्या दिशेनं मारले जाणारे चौकार, कव्हरच्या दिशेनं मारले जाणारे षटकार यासाठीच प्रेक्षक आलेले असतात. तुम्ही किती लांब लेग साइडला षटकार ठोका, चौकार ठोका, त्याला महत्व नाही. कव्हर ड्राईव्ह तो कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह तो स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यापैकी कव्हर ड्राईव्हचं मादक सौंदर्य. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा, 14 चेंडू 18 ची गरज आहे अजूनही. यावेळेस काय घडलं, विकेट किपरला चुकवलं. इथून मात्र गडबड, गोंधळ, घोटाळा आणि आणखी एक विकेट. गरज नसताना मात्र समय सूचकता नव्हती, कॉलिंग नव्हतं, विकेट आली आणखी एक. यावेळेस बॅकफुट पंच केलाय, डीप पॉइंटच्या रिझर्व मध्ये खेळाडू उपस्थित, त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक संपलं जाईल. तिसरं
3 षटकानंतर धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली 28 घरामध्ये. येणारे 12 बॉल आणि विजयाचं लक्ष्य आहे 17 धावांचं. याच दरम्यान आपण मंचावर आलेल्या मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेने जाऊया. इथे आपण पाहतोय आलेले उपस्थित मान्यवर जैन पेढीचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि आरपी क्लब संघासाठी ज्यानं योगदान दिलेलं आहे अशी सन्माननीय हिराचंद्रजी तांडेल यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करते सन्माननीय प्रमुख आयोजक, आज 40+ चे सामने असल्यामुळे आपल्याला दिग्गज मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते. एक काळ ज्यानं क्रिकेटच्या मैदानावर आपली अदाकारी दाखवली, आपल्यामध्ये असणारं हुनर, आपल्यामध्ये असणारं टॅलेंट आणि आपल्या यशाची गुरुकिल्ली. कारण त्या काळातलं जे क्रिकेट होतं ना तेव्हा सोशल मीडिया नव्हता आणि जर सोशल मीडिया असता तर ते क्रिकेटचे खेळाडू आपल्याला मोठ्या मोठ्या हुद्द्यावर देखील पाहायला मिळाले असते. त्यापैकी एक हिरा या ठिकाणी आहे. आणि खरं तर क्रिकेट खेळताना मात्र जबर दुखापत झाल्यानंतर देखील हा खेळाडू मैदानावर खेळताना आपल्याला बऱ्याच वर्ष पाहायला मिळाला. यावेळेस लटकट केलाय, क्लासिकल फटका, अदाकारी होती, नजाकत आहे आणि टेक्निक देखील पाहायला मिळाली. 4 धावा. मध्ये एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अगदी लहान वयामध्ये क्रिकेट आपण खेळायला सुरुवात केली. आज डोक्यावरचे केस पिकलेले आहेत, परंतु क्रिकेट या खेळाशी अजूनही निष्ठेनं प्रामाणिकपणे बरेच खेळाडू खेळताना तिचा आदर ठेवताना तिला रिस्पेक्ट देताना आपण पाहतोय. म्हणजे क्रिकेट खेळ फक्त खेळ नाहीये ज्यामध्ये मान सन्मान पैसा प्रसिद्धी सगळं काही तुम्हाला मिळवता येतं. फक्त गरज आहे त्याच्या पाठीमागे निस्सीम मेहनत, प्रामाणिकपणा आणि निष्ठा. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. इथून मात्र वाईट बॉल. समीकरण आता सोपं होऊन गेलंय. 45 धावांचा पाठलाग करताना मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल. यावेळेस पहा, याला म्हणतात क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. सिंगल धाव पुश केली आहे. कोणीतरी एकानं जबाबदारी घेणं फार गरजेचं असतं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही षटकांमध्ये विकेट आल्यानंतर पहा कशा पद्धतीनं धावांना या ठिकाणी पाठलाग केलाय. 4थं षटक संपलं जाईल. 4 षटकानंतर एकूण धावा आपण पाहतोय. टोटल धावा 40 धावा झाल्यात. येणारे 6 बॉल आणि विजयाचं लक्ष्य केवळ 5 धावांचं. 6-5 समीकरण आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण अजूनही क्रिकेटच्या पटलावर असे बरेचसे सामने आपण पाहिलेत जे सामने फिरवले गेलेत.
इथून नवघर संघ अशी एक गोलंदाजी करेल का? त्यांच्याकडे कोण आहे? त्यांच्याकडे हा गोलंदाज आहे भालचंद्र बंडा. काय करिअर राहिले या गोलंदाजाचं, काय गुणवत्ता दाखवली आपल्या कारकिर्दीमध्ये. बरीच वर्ष गोलंदाजीची कारकीर्द ज्या गोलंदाजानं निर्माण केली, एक ताकद, एक शेवटचं आशेचं किरण नवघर संघाकरता. 6 चेंडूमध्ये 5 डिपेंड करायचे आहेत आणि 40+ सामना असेल तर भालचंद्र बंडा हा शेवटचा एक चांगला पर्याय त्यांच्याकडे नक्कीच आहे. काय करेल भालचंद्र बंडा? 6-5चं समीकरण. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय संतोष लवेकर एक बाजू सांभाळून ठेवली आहे. पहिला बॉल यावेळेस प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाही आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. गरज होती. नवघर संघ देखील वाट पाहत होता स्ट्राइक रोटेट होणं फार. ज्या टच मध्ये संतोषजी लवेकर दिसत आहेत त्या टच मध्ये दुसऱ्या फलंदाजाला थांबवणं सोपं जाईल, पण संतोषजी लवेकर यांना थांबवणं फार कठीण. रुपेश यांना षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस वैभवजी कडू यांच्याकडून. 5 बॉल 4चं समीकरण. चार धावा अजूनही निकालावर परिणाम करतील का? 26 नंबरची जर्सी परिधान करणारा हा गोलंदाज कमबॅक करेल का? पहिला बॉल, एक धाव. दुसऱ्या बॉलवर काय घडलंय? इट्स अ वाईट बॉल. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल वाईट दर्शवला गेलाय. टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती, मात्र दिशा ही चुकीची राहिली आहे. 5 बॉल मध्ये 3 डिपेंड करायचे आहेत. पुढचा बॉल, यावेळेस बॅटला बॉल बस झाला. इथून काय घडलंय? एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण. जय आणि पराजयामध्ये मात्र फक्त 1 धाव. एका धावेचं अंतर आहे. आपण पाहतोय सिद्धिविनायक ट्रॉफी 2025 सुरू असणारा सामना. नवघर विपक्ष जरीमरी नागाव. 40+ 2 संघ आमने सामने उभे ठाकलेत. सिद्धिविनायकाच्या या मंदिरामध्ये, प्रांगणामध्ये इंडस्ट्रियल एरिया जिथे जगातलं सर्वाधिक इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जातं त्याचा दरवाजा. इथून क्लासिकल फटका. यावेळेस मात्र सामन्याला फिनिश केलाय. जबरदस्त बॅटिंग केली, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. संतोषजी लवेकर आणि सुरेश यांची या ठिकाणी कौतुक करावे लागतील. अप्रतिम बॅटिंग केली आणि इथून मात्र सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा.